कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। येऊ का? अरे आत्या, अरे आई शपथ, ये किती दिवसांनी आलात तुम्ही? कसे आहात? छान। नवीन लग्न झाले ना, सोडत नसतील। काहीतरी नको बोलूसा पिऊ, तिकडे जरा अडचणी होत्या म्हणून। आता काय लगेच सगळं सांगू का? आत्या तू बस जरा। हो बसा। अगं तू आलीस तर फ्रेश होऊन घे, हात पाय तोंडून घे, नाश्ता तयार आहे। नको दादा, कितीतरी दिवसांनी आले, जरा पोटभर गप्पा मारू देत मला। मग काय म्हणतात अनिल सर या ठिकाणी? ते मस्त आहेत, त्यांनीच सोडलं सातारला। आता मी पण जरा नोकरीचं बघतीये। अरे वा, हे ऐकून एकदम बेस्ट वाटलं। अगं नोकरी तर मिळेलच तुला, एवढी शिकलेली आहेस तू। मीच मूर्ख होतो अगं त्यावेळी, काय सांगायचं तुला। अरे दादा, आता कशाला मागचं उगाळत बसतोयस तू? अगं तायडे, तू खुश आहेस ना? मग झालं तर अजून आम्हाला काय पाहिजे? हा, माझं सोडा, तुम्ही सगळेजण कसे आहात? वंस, हो काय काय सांगायचं तुम्हाला ना, कुठनं सुरुवात करायची तेच कळना झालंय। का ग वहिनी, काय झालं? बाळा, आत्या जी आली, चला चला चला। आत्या, हे बघा, अहो आमच्या बाळाला भेटा की, बघा कसलं भारी आहे आमचं बाळ। रुपाली, आत्या आत्ताच आली आहे ना, तिला जरा बसू दे, मग दाखव। मग बाळाला घ्यायला काय होतंय तेव्हा? अगं असं नाही, पण त्याला झोप आली आहे ना, मग ते परत चिडचिड करतं ना, म्हणून म्हटलं मी। तुम्ही ना नेहमी असंच करता, माझ्या बाळाला कोणाला भेट। रुपाली, रुपाली, तुम्ही ना नेहमी असंच करता, माझ्या बाळाला कोणाला भेटूनच देत नाही तुम्ही। नाही असू दे, ती आत येऊन भेटेल बाळाला। चल रूम मध्ये भेटेल। हा, हा, माझ्या बाळाला जोजो आली ना, गाई गाई करायची माझ्या बाळाला। हो चला गाई गाई करू आपण, गाई गाई करायची। हो। अरे दादा, हे काय आहे? हे असं चाललंय बघा, चित्तरकथाच आहे बघा सगळी। म्हणजे? अगं बया, ती पोटावर पडली आणि त्याच्यात तिचं बाळ गेलं। तशी बी ती पडली नाही, तिला पाडली। आणि तेव्हापासनं भावली घेऊन बसती आणि बाळ बाळ म्हणती। आणि आप्पीचं तर तुला माहितीच असेल ना, का नाही माहित? ओ मावशी, हे सगळं लय भारी झाल्यासारखं चव घेऊन काय सांगताय? आता ग बया, जे आहे तेच मी सांगते ना। अगं रुक्मिणीला बी वाटतंय की काहीतरी घरात झालंय म्हणून ती शांती करायचं म्हणत होती, आणि मला बी वाटतंय नक्कीच कुणाची तरी नजर लागली असणार घराला। मी गेले त्यावेळेला सगळं काही चांगलं होतं, तू घरात आलीस आणि सगळं विपरीत घडायला लागलं बघ। तर अगं तुला या तुझ्या भावानी इतके वर्ष कोंडून घातली होती ते बघ। आधी काय काय पाप केल्यात ना, त्याची सगळी फळं आहेत, लागले लगी माझ्या माथ्यावर फोडायला। ओ मावशी ग बसाव, प्रत्येक वेळी मध्ये मध्ये बोललंच पाहिजे का तुम्ही? अरे पण तुम्ही सगळ्यांनी मला का नाही सांगितलं? दादा रे, तायडे, तू नवीन संसाराला लागली होती ना, त्यामुळे आम्ही म्हणलं कशाला सांगावं। हो वंस, आणि हे सगळं एवढं लवकर घडलं की आम्ही एक निस्तरतोय तवर दुसरं काहीतरी व्हायचं बघा। आत्या, एवढं काय नाही, आपण लवकरात लवकर या सगळ्यातनं बाहेर निघू बघा। आत्ता माझी आप्पी बोलली। कशी आहेस आप्पी तू? मी ठीक आहे आत्या, आता परत ऑफिसला जायला सुरुवात केली। जाते तिकडे बाळाला शोधायला, बाळ 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 करत। आत्या, तुला चांगलंच माहितीये कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही ऐकायचं। जाऊ, तू फ्रेश होऊन घे, जरा खाऊन घे, काहीतरी आराम कर। तू आहेस ना आता जरा? हो, आठवडाभर मी इथेच आहे। बरं झालं, आम्ही कामाला लावून येतो, आल्यावर बोलू आपण जरा व्यवस्थित। हो, येतो सर।
ये कुठे गेली फाईल? ते आसगावच्या प्लॉटिंग्सची फाईल आली आहे. ते धनवडे साहेबांनी रिव्ह्यूसाठी पाठवलं आहे. मॅडम तुम्ही ठीक आहात ना? काय चाललंय? मला सारखे हेच प्रश्न का विचारतायत सगळे? मी नीट काम नाही करत आहे का? मॅम प्लीज चिडू नका. चिडू नका म्हणजे? अहो जो येतोय तो एकच प्रश्न विचारतोय मला. खरं तर काळजीपोटी विचारलं जात आहे मॅम. तुम्ही ऍक्च्युली एवढ्या मोठ्या धक्क्यातून जाताय तर स्वतःला वेळ द्यायला हवा. एका आईसाठी तिचं स्वतःचं पहिलं मूल हे जग सोडून जाणं म्हणजे साधीसुधी गोष्ट नाहीये मॅम. सॉरी मी उगाच चिडले. तुम्ही का सॉरी म्हणताय? आमचं एवढंच म्हणणे की तुम्ही वेळ घ्या. गायतोंडे मी वेळ घेऊन काय करू? झालेली गोष्ट बदलता येणार आहे का त्यामुळे? झालेली गोष्ट बदलता येणार नाही, पण किमान तुमचा त्रास. गायतोंडे वेगळ्याच गोष्टींचा त्रास होतोय. कोणत्या मॅम? तायडे मॅडम मला एक सांगा, तुम्ही आई आहात ना? तुमच्या मुलांनी जर तुमच्यापासून काही लपवलं तर तुम्हाला जाणवतं का? हो बरेचदा. म्हणजे मुलांच्या मनामध्ये काय चाललंय, त्यांचे काय विचार चालू आहेत मनामध्ये, हे सगळं आईला कळत असतं. कारण आईचं हृदय असतं ना शेवटी ते. तेच तर, हेच माझ्यासोबतही होतंय. म्हणजे मला असं समजून सांगता येत नाही आणि त्याचा त्रास होतोय मला खूप जास्त. मला असं वाटतं की तुम्ही वेळ घ्या. आता सध्या तुमच्या डोक्यामध्ये दुःखाचा दाट पडदा आहे. धुक्याचा असतो तसा, मग समोरचं आपल्याला काहीच दिसत नाही. मला वाटतं कदाचित तसं होत असावं. असंही असेल. म्हणून तो बाजूला झाला की हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बरोबर आहे. जरा वेळ जाणं गरजेचं आहे. मॅडम तुम्हाला अजूनही असं वाटतंय की तुमचं बाळ? गायतोंडे मी या प्रश्नाचं ठाम उत्तर नाही देऊ शकत हो. मॅम सध्या तुम्ही कामातच लक्ष द्या. हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. येऊ आम्ही मॅडम? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.